पुढं चल. मी नमस्कार मंडळी, मी सूरज आपल्या आवडत्या चॅनलवरती माझं गाव पाचल. तर पुन्हा एकदा आपण नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहे आणि आजचा जो ब्लॉग आहे ना फुल एकदम पटांग आपण मस्ती करणार आहोत. कारण की अशा विषयावर ब्लॉग आहे तो तुमच्या सगळ्यांच्या आवडतीचा ब्लॉग आहे, म्हणजे चढणीचे मासे. तर चढणीचे मासे म्हणजे काय, तर चढणीचे मासे हे रत्नागिरी पट्ट्यामध्ये म्हणजे आपल्या कोकण साईडच्या पट्ट्यामध्ये ते पावसाला स्टार्टअप होतं, म्हणजे जेव्हा पावसाळ्याची स्टार्टिंग होते तेव्हा बंधारा किंवा छोटे छोटे ओढे त्याच्यामध्ये मासे आपली अंडी देण्यासाठी त्या बंधाऱ्याच्या वरती जातात. तर असेच मासे आज आपण पकडणार आहोत. त्याचबरोबर आज आपल्याबरोबर अक्षय एक क्यूटची स्माईल देणार. अक्षय आज आपल्याबरोबर आपला ब्लॉग हा कंटिन्यू करेल आणि खूप सारी मदत करतो येतो आपल्याला, कारण कॅमेरा हँडलिंगपासून सर्व काही अक्षय सांभाळतो खास करून. पाहूया आता काय मजा करूया ती पुढे. मी तुम्हाला दाखवतो आणि कशा प्रकारची मजा पुढे होणार होती आणि असेच ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत आहे. तर चला. शिरीष दादा भेटलेत. ऑलमोस्ट आपण आता बंधाऱ्याच्या जवळपास पोहोचलेलो आहे. तर तिथून आपल्याला उतरून जायचं आहे. आता आपण हळूहळू खाली उतरूया. थोडासा चिखल आहे, जरा पावसामुळे खूप चिखल झाला आहे. काय नाही, पण जरा दक्षता घेऊ आणि हळूहळू उतरू. तर तुम्हाला आता बंधाऱ्याचा नजारा दाखवूया खाली उतरून कशा प्रकारचा नजारा आहे. हे आमची घरातील पालतू शेर जुनावाला आमचा हा कुत्रा आहे, म्हणजे बाळ्या शेठ. बाळ्या नाव आहे याचं, बाळ्या. रे घाबरे बाळ्या, चल 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 पुढं. पुढं चल. मी गेल्याशिवाय हा जाणार नाही. आपण पहिलं पुढं जाऊया, त्याशिवाय हा काय हलणार नाही. बघा कशा प्रकारचं उतरायला आहे. सर इथून उतरायला लागतं. खूप बुलबुडीत झालेलं आहे पावसामुळे, थोडी काळजी घेऊन आपल्याला उतरावं लागेल. हे पण मारतायत मधी मधी. अरे वाल्या काय, हा आला आपला बंधारा. पाहू शकता एकदम पाण्याचा फोर्स, काय मजबूत फोर्स आहे पाण्याला. आणि आमचे प्रवीण दादा आतमध्ये उतरलेले आहेत. कोकणातील निसर्ग. निसर्ग दर्शन मित्रांनो झालेलं आहे तुमचं. आता आपण वळूया आपल्या मेन पॉईंटकडे, म्हणजे आपण जो हा व्हिडिओचा मुद्दा आहे त्याच्याकडे. हा बघा, आता आपला प्रवीणदा उतरलेला आहे. प्रवीणदा
प्रवीणदानी ज्या प्रकारे हा फडका गळ्यामध्ये घातलेला आहे तसाच फडका तुम्हाला या ठिकाणी वापरायचा आहे मासे पकडण्यासाठी. तर ह्या फडक्यामध्ये बारीक 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 म्हणजे तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंगला मी दाखवलेच आहे की केवढ्या साईजचे ते मासे आहेत. आणि हा बघा, हा राज आहे आपला. राज काय करतो तर ते मासे हाकवतं. आता फडक्यामध्ये तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी मासे आहेत. तर असेच मासे पकडायचे आहेत. तुम्हाला हळूहळू पुढे समजेल की कशाप्रकारे हे चढणीचे मासे पकडले जातात. त्याचबरोबर आपला चेतन, राज हे देखील मासे पकडण्यासाठी आलेले आहेत. स्माईल बघा, राजची स्माईल आहे वाय, कुछ भी बोलो. आणि हेच एक जीवनशैली आहे. म्हणजे कोकणातले जे मेन एक बोलतात ना मासे पकडण्याची टेक्निक आहे, ते म्हणजे वेगवेगळी टेक्निक असते. आता बघा, चेतन आहे, राज आहे आणि आमचा पाहुणा, हा आमचा पाहुणा भांबेडवरून आलेला आहे आणि फटांग मजा घेतो आहे. हे बघा, चढणीचे मासे पकडण्यासाठी कोणत्याही साहित्याचा उपयोग केला जातो. जसे गरी, पागरी किंवा जे म्हणजे विविध प्रकारचे कांडाली, तर या सर्वांचा उपयोग ह्याच्यामध्ये होत नाही. फक्त एक फडका पाहिजे भाई आपल्याला. पटांगवाला एक फडका घेतला ना आपण तर मस्तपैकी 4-5 दिवस खाऊ शकतो, एवढे तरी मासे पकडू शकतो. तर अशा या पद्धती आहेत कोकणातल्या, एकदम म्हणजे पुरातन कालापासून चालत आलेल्या पद्धती आहेत. ह्या जपत आहेत आणि आपली हे भावबंधूही जपत आहेत. जसं प्रवीणदा झाला, म्हणजे आम्ही सर्वच जपतो. तर ह्या पद्धतींचा एक सन्मान झाला पाहिजे आणि त्यांना हॅट्स ऑफ आहे यार, की भाई एवढ्या पावसामध्ये पाण्यात उभं राहणं कसं जमतं हे यांच्यानाच माहिती. पण भाई कुछ भी बोलो, सॅल्यूट आहे. तर मित्रांनो, आम्हाला बऱ्यापैकी मासे भेटलेले आहेत. बघू शकता, एका फक्त कपड्याच्या साहाय्याने थोडीशी मेहनत करून हे चढणीचे मासे मिळवले जातात. तर अशाच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सपोर्ट करत राहा. आणि त्याचबरोबर मित्रांनो, आपला वाघ्या देखील फुल मजा घेत आहे माशांची. तर त्याला मजा घेऊन द्या आणि तुम्ही एन्जॉय करा. हसत राहा, हसवत राहा. तर अशाच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकन दाबा. तुमच्यापर्यंत अशा व्हिडिओ पोहोचत राहतील. बाय बाय.